हॅलो, आज मी धपाटे बनवणार आहे. त्यासाठी लागणार आहे अद्रक, लसूण, हिरवी मिरची, ओवा आणि जिरे आणि सुखे मसाले लागणार आहे, हळद, मीठ आणि तीळ. पहिले मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ, त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं आणि अर्धी वाटी बेसन असे हे पीठ मिक्स करून घेतलेले आहेत. त्यात भरपूर असा चिरलेला कांदा, सुखे मसाले, त्याच्यामध्ये तीळ, मीठ आणि हळद आहे, कोथिंबीर आणि हे जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं लसूण, जिरा, मिरची, अद्रक, ओवा. आता हे सर्व मसाले छान मिक्स करून त्यात थोडंसं तेल टाकून मी छान पीठ असं मळून घेणार आहे. पीठ जरा सैलसरच मळायचं आहे म्हणजे धपाटे छान होतात, थापायला जोर लागत नाही. आता हे एक 15 ते 20 मिनटं सेट करण्यासाठी ठेवून देणार आहे. हा एक रुमाल घेतला आहे कॉटनचा. हा माझा धपाट्याचाच रुमाल आहे. त्याला मी पाणी लावून घेत आहे. एक गोळा तोडून घेतला आहे. आता त्यावर मी धपाटा थापत आहे. धपाटा थापताना पहिलं खाली पाणी टाकायचं, त्यावर धपाटा टाकायचा, म्हणजे धपाटा तव्यात टाकताना तो सहज निघतो. आता छान असं मी थापून घेतलं आहे आणि त्याला मी छिद्र करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. आता त्यावर मी तीळ टाकणार आहे. तीळ टाकून थोडंसं थापून घेणार आहे, म्हणजे खूप छान चव लागते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात. तवा तापलेला आहे. आता मी पाण्याचा हात घेऊन त्यावर धपाटा टाकणार आहे, थापणार आहे, म्हणजे तो व्यवस्थित तव्यावर निघेल, कपड्याला चिटकून राहणार नाही. आता त्यावर मी एक झाकणे पालथं घालून ठेवणार आहे, म्हणजे धपाट्याला चिरा जाणार नाहीत आणि धपाटा छान असा भाजला जाईल. तुम्ही बघू शकता धपाटा छान असा भाजला गेलेला आहे आणि तीळ पण छान असे लाल झालेले आहेत. अशा प्रकारे मी सर्व धपाटे करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता धपाटे खूप छान असे झालेले आहेत. सर्व करून घेतले. तीळ पण अप्रतिम दिसत आहेत.